सुधा दीक्षित यांची दाहक सत्य ही कादंबरी प्रकरण 8। आता या चाळीत राहायला आले तेव्हा तर स्वतःचा मूर्खपणा फारच जाणवतोय। प्रथमपासून सासूबाईंच्या जीवावर नोकरी सुरू केली असती तर ती नोकरी करत हिंडावे लागलं नसतं, कुठेतरी प्रमोशन मिळून स्थिरता आली असती। अशिक्षित बायकांप्रमाणेच पापड लोणची करून वेळ भागवायची वेळ आली नसती। खरं म्हणजे संपन्न सासर पाहिलं होतं, आपलं म्हणून जवळ केलं होतं। इंजिनियर नवरा, घर, मुलं, मायेची माणसं सारच तर होतं। संसाराची ABCD गिरवली होती। स्थिरता आली असं वाटलं जगाला आणि मलाही। उमेशचा सगळा लहरीपणा मी शिरोधार्य मानला। तेरे खुशियाँ और गम सर आँखों पर म्हणत मी घर बांधून ठेवण्याचा अट्टहास करत राहिले। बदले में प्यार के प्यार दिया है अशी अवस्था उमेशचीही व्हायला हवी होती, पण दुर्दैव साथीला असले की चांगल्या गोष्टीचीही माती होते म्हणतात। त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी लवकर उठले। सडा, रांगोळी, पाणी भरणे वगैरे पारोसी कामे आटोपली। आज उमेशच्या आते बहिणीच्या मुलाच्या बारशाला जायचे, त्यामुळे मी कामे उरकण्याच्या नादात होते। नाश्त्याला काय करायचे याचा विचार केला। झटपट नाश्ता करा म्हणून मग मी खमक करायचे ठरवले। बेसन, सायट्रिक ॲसिड, सोडा, साखर, मीठ असले की खमणाला वेळ लागत नाही। 15 मिनिटात खमण तयार झाले। अबोली किराणा दुकानात सामान आणायला गेली होती। प्रथमेश मित्राकडे गेला होता। घरी फक्त उमेश होते। मी उमेशला आवाज दिला, उमेश, नाश्ता तयार आहे, चला लवकर। नाश्त्याला आज काय केले आहेस? खमण केले। मग मला नाश्ता नकोय का? माहीत नाही तुला मला ऑमलेट लागते ते? हो, पण आज अंडी संपलीत घरातली, म्हणून मग खमणच केलं। अबोली गेली बाजारात, आणेल ती। ठीक आहे, मग नाश्ता करायचा नाही। आणि शमे, उद्या मी आपल्याकडे भिशीची पार्टी ठेवली आहे। भिशीची पार्टी? आणि आपल्या इथे केव्हा आहे? भिशीची पार्टी आपल्याकडे उद्या रात्री। मग काय मेनू ठेवायचा? तुला सांगून काय फायदा? मी हॉटेलात ऑर्डर देणार आहे। चिकन बिर्याणी, फ्राय फिश, मटण आणि तंदुरी रोटी। सांग, यापैकी काहीतरी करायची लायकी आहे तुझी? मिसेस डिकास्टाने सगळा घरी तयार केलं होतं डिकास्टाकडे, पण आपल्याकडे काय शक्य आहे ते? काय करता येतं तुला यातलं? हो, नाही येत मला यातलं, कबूल आहे। लग्न ठरलं त्यावेळी का नाही या गोष्टीचा खुलासा करून घेतलात? त्यावेळी पुरणपोळ्या करणारी, वरण भात करणारीच हवी होती ना? तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण मला आता हे असं हवंय। हे पहा, मला यांचे वाससुद्धा सहन होत नाहीत। आपल्या घरी काही तुमच्या मित्रमंडळींना बोलावू नका। एखाद्या हॉटेलात सारं अरेंज करा। दरवेळेस मी हॉटेलातच करतो भिशी, पण मित्रमंडळी तुझ्या घरी बोलाव म्हणतात, तेव्हा ह्यावेळी मी त्यांना घरीच बोलवणार आहे। आणि काल रात्री तुम्ही कसलं पार्सल आणून ठेवलंय बेडरूममध्ये ते मी सांगायला हवंय का? माझ्या तोंडून वदवायचे आहे तर सांगतो, त्या शॅम्पेनच्या बाटल्या आहेत। उद्या खाणं पिणं सारं घरी करणार आहे। हे पहा, तुम्ही बाहेर ह्या गोष्टी करता, मी विरोध करत नाही, पण हे घरात करू नका। तू कोण सांगणारी? घर माझंच, मी माझ्या घरात करणार आहे। घर तुमचं तसं माझंही आहे। आठवतंय तुम्हाला? तुम्ही आईला शपथेवर वचन दिलं होतं। मला नाही आठवत वणनी। आई मरून 5 वर्ष झाली, बाबांना 8 वर्ष झालीत। आता या घरातला
करता पुरुष मी आहे. मला आवडणाऱ्या गोष्टीच या घरात होतील. असला भलताच हेका धरू नका. आठवा जरा तो प्रसंग. भिशी मंडळात नुकतेच जॉईन झाला होतात. तुम्हाला भिशी लागली होती. तुमच्या रोज रात्री उशिरा येण्यावर सासूबाई, मी, मामनजी सारे जण नाराज होतो. पण तुम्हाला चेंज हवा होता. तुम्हाला चेंज हवा होता. आयुष्य एन्जॉय करायचे होते. डाळ भाताची गोडी संपली होती. सासूबाईंना ह्याची फारशी कल्पना नव्हती. मित्रमंडळासाठी हॉल सजवला होता. डिशेस, चमचे, पाण्याचे ग्लासेस, कागदी हातरुमाल, खुर्च्याची मांडणी, गालिच्याची अंथरणी. मी धावून तयारीला लागले होते. श्रीखंड, पुरी, पुलाव, काजूकरी, पापड, लसणाची हिरव्या कंच रंगाची चटणी, बटाटे वडे, असा छानसा बेत मी आणि सासूबाईंनी केला होता. रात्री 9 नंतर एक जण येऊ लागले. हॉल गच्च भरला. 20 माणसे जमली. प्रथम खाऱ्या काजूची डिश, तळलेल्या पापडाचे ताट मला उमेशने आणायला सांगितले. मी गोंधळलेच ते ऐकून, पण तमाशा नको म्हणून केले तसे. नंतर शॅम्पेनच्या आमच्या बेडरूममधल्या बाटल्या उमेशने बाहेर आणल्या. काल बाटल्यांना बघून मी मनातून हादरलेच होते. कुणालाच बाकीच्या घरच्या माणसांना ह्याची कल्पना नव्हती. मामनजी, सासूबाई, अनुली त्यांच्या बेडरूममध्ये बसून राहिले. हॉलमध्ये शॅम्पेनच्या बाटल्या फुटल्याचे आवाज आले. टेप रेकॉर्डर पॉप संगीत सुरू झाले. सारेजण तालावर वेडेवाकडे भिरकू लागले. थोड्या वेळाने एक वस्तू कॅसरोलमध्ये घालून मी टेबलावर आणून ठेवले. इथे डाळ भातच का? गरम हवा सोसत नाही वाटत उमेश तुमच्या घरात? काय वहिनी, आज छान चिकन बिर्याणी बनवायची. अहो पार्टीज आज कुलधर्म नाही काही. उमेश, वहिनींना आजचा मेनू तूच ठरवून का नाही सांगितलास? पण वहिनी, लाजवाब, तुमचं रूप लाजवाब. माझ्याकडे रोखून बघत कोणीतरी म्हणालं. मी कानकोंडी झाले. वहिनी, तुम्ही घरात बसून राहू नका हो. या जरा आमच्या ग्रुपमध्ये या. उमेश, वहिनींना आणत जा. आपल्या नव्या नाटकात नायिकेची भूमिका देऊया. मग काय, उमेश बरोबर येत जाणार ना या प्रॅक्टिसला? वहिनी, तुम्ही विशारद आहात. कॉलेजच्या नाटकात काम करत होतात, माहीत आहे मला. उमेश, वहिनी कॉलेज क्वीन होत्या. नशीबवान आहेस. छान गटवलंस हं. काहीशा वखवकलेल्या नजरा, काहींच्या नजरेत छानपैकी फसवू शकू असा अर्थाचा टवाळपणा, काहींच्या नजरात कुत्सितपणा, तर काहींच्या नजरेत नाराजी, वहीच्या नजरेत अवखळपणा असलं काहीतरी जाणवलं आणि ठरवलं यापुढे ह्यांच्या भिशी पार्टीसाठी काहीही करायचं नाही. मात्र सगळ्यांनी मी केलेल्या पदार्थांवर व्यवस्थित ताव मारला. काहींनी स्वयंपाक छान झाला बरं का म्हणून शेरीबाजीही केली. थोड्या वेळाने पुन्हा मद्यपान, रेकॉर्डचा धडाका, बेताल बोलणे, नाचणे, मिठ्या मारणे, अश्लील संभाषणे सुरू झाली. कुणी हसत होते तर कुणी रडत होते. एक जण तर सतत वांत्या करू लागला. स्वैराचाराचा अतिरेक झाला. एकाने लगटही करण्याचा प्रयत्न केला. अनुला मग मी बाहेर जाऊच दिले नाही. पार्टी रात्री 2 वाजता संपली. एक जण झोपून राहिला, उठलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी गेला. उमेश सकाळी 10ला उठला. घरची सारी माणसे कानकोंडी झाली. करणाऱ्याने लाजावे, नाहीतर पाहणाऱ्याने लाजावे असे म्हणतात. मामनजी तर काहीच बोलू शकत नव्हते. पण सकाळी हॉलची आवरावर स्वच्छता केली. शिळावळ उरलेली होती. मामनजी पुरता ताजा भात लावला टेबलावर. मग घरातले सर्वजण डायनिंग टेबलावर जमले. संकतेही रात्री मित्राकडे अभ्यासाला गेलेला आला. मग शांतपणे सासूबाईंनी उमेशकडे रोखून बघितले आणि म्हटले, उमेश, पार्ट्या अशा असतात तुझ्या? उमेशची नजर खाली वळली. कुठेतरी त्यांनाही अपराधी वाटत होते. उमेश, तू आता मोठा झालास. तुझे भले बुरे तुला कळते. मला वळण लावण्याचे तुझे वय राहिले नाही. आमच्या पार्ट्यात तू वावरला आहेस. पण ह्या तुझ्या
पार्ट्यांचे स्वरूप फार वेगळे आहे. ह्यापुढे तुझ्या बिशीच्या पार्ट्या बाहेर हॉटेलमध्येच कर. घरातले पावित्र्य धोक्यात येते. तेव्हा मला वचन दे, ह्यापुढे घरात असला गोंधळ करणार नाहीस म्हणून. सासूबाईंच्या आणि माझ्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. मुलाचे वळण बिघडल्याचे दुःख बाहेर पडत होते. उमेश टेबलावरून उठून बाहेर निघून गेले. आम्ही सगळेच अपसेट झालो होतो. त्या दिवशी कुणीच सकाळी जेवले नाहीत. संध्याकाळी मी स्वयंपाक केला, पण सासूबाईंनी असहकार पुकारला. त्या जेवल्याच नाहीत. दुसरा दिवसही त्यांनी न जेवताच घालवला. मग उमेशच्या कानावर मी ही गोष्ट सांगितली. आई, हा अन्न सत्याग्रह का ते तुला चांगलेच ठाऊक आहे. अगं, जग बदलते, या गोष्टी कॉमन असतील, पण आपल्या घरात मला नकोत. मला हव्यात. जगाबरोबर मला चालायचे आहे. ठीक आहे, घराच्या बाहेर जाऊन हवं तेव्हा करत जा. घरी ही घाण नकोय. बरे, देतो तुला मी वचन. यापुढे आपल्या घरात बिशीची पार्टी होणार नाही. मद्यपान नाही, भक्षण नाही. बरं बाबा, मान्य आहे. घरात मद्यपान नाही, भक्षण घरात करणार नाही. आता तर जेव. मग उमेशने आईला स्वतःच्या हाताने एक घास भरवला. सासूबाईचे उपोषण सुटले. मी निश्वास सोडला. अनुलीला आनंद झाला. मामंजीच्या चेहऱ्यावर हास्य लकेर उमटली. माझ्या डोळ्यांसमोर सारा प्रसंग उभा राहिला. पण उमेश तो तरी तिरिमिरीतच होता. हे बघ, मला काही आठवत नाही. आठवायचं नाही, आठवणार नाही. नका आठवू. पण आपण अब्रूदार माणसं, प्रतिष्ठा सांभाळायला हवी. मुलं आता मोठी झालीत. प्रथमेश 12वीला गेला, अनुली 10वीत. समजूत आलीये मुलांना. बाहेर तुमचे उद्योग चालू राहू द्या, तुम्हाला त्यात बरं वाटतं तर. पण नाही त्या सवयी लावू नका हो मुलांना. नाही त्या गोष्टी डोळ्यांनी पाहायला लावू नका. त्यात काय मोठंसं. वास्तविक जगाशी त्यांची ओळख होईल. स्वप्नाळू जगापासून दूर. कूपमंडूक वृत्ती नको. तथाकथित ढोंगी बुरखा पांघरून जगणाऱ्या बोटावर मोजता येतील अशा सामाजिक गटापासून दूर गेलोय मी. मला ही सत्यदर्शन मुलांना करावयाचे आहे. प्रथमेशलाही अबोलीलाही ही बाजू समजू दे. मग त्यांना त्यांचे काय करायचे ते ठरवू दे. नाही, नको. संगती गुणदोष नम असते. वाण नाही, पण गुण लागतो. माझ्या प्रथमेशला मुळीच अशी संगत नको. तुमच्या कंपनीचा तो बॉस हरीश मदनलानी आला. नाटकात, सिनेमांना त्याच्याबरोबर जाऊ लागला. उंचापुरा, गोरा, पहाडी बांध्याचा, धारदार नाकाचा हरीश रसिक होता, कर्तबगार होता, पण स्वैराट होता. बायकांची टिंगलटवाळी करायची, दारू प्यायचा त्याचा शौक. प्रथम तो आपल्या घरी आला त्यावेळेसच घरातल्या वातावरणात स्वतःच्या बोलण्याने वातावरण त्याने प्रसन्न करून टाकले. पण मला तेव्हाच जाणवले, हा माणूस हातभर दूर ठेवण्याचा लायकीचा आहे. हे बघ, हरीशबद्दल वाटेल ते मी ऐकून घेणार नाही. सदा आंबट चिंबट राहायची सवय लागली की रसाळपणाही खुपतो डोळ्यांना. आणि मनालीही माझा जिवलग मित्र हरीश. आयुष्य कसे जगायचे याची दृष्टी दिली त्याने मला. मला कंपनी हवी होती, फ्रेश, आनंद देणारी. हरीशने ती दिली. तुला तर वेळच नव्हता माझ्याबरोबर कंपनी द्यायला. तुमची कोणती आबाळ केली मी. तुमच्या तालावर नाचले, तुमच्या आई वडिलांच्या तालावर नाचले. दिरा नणंदबद्दलची कर्तव्ये पार पाडत राहिले. स्वतःच्या हौशी मौजांना आळा घातला. स्वतःचे मन मारले. त्याची कुठेच नोंद नाही तुमच्या मनात. हे बघ, जेवण खाण्याव्यतिरिक्त माणसांना दुसऱ्याही भूका असतात. सहवासाची भूक असते, कलात्मकतेची, रसिकतेची भूक असते. तुला ती भूकच नव्हती ग. हौशी मौजीच्या तुझ्या कल्पना विशिष्ट कक्षेच्या मर्यादेत बांधलेल्या होत्या. संस्कृतीच्या पलीकडच्या हवेची धुंदी मला हवी होती. मला त्या कक्षेतच फिरायचे होते. तुझ्या मनाला स्वतःचे कौतुक ऐकून घ्यायची सवय लागली.
त्यात तुला माझ्या मनाची हाक ऐकू आली नाही. मीही आवाज देणे सोडून दिले. तुला नुसते जवळ बस असे म्हटले तरी कुणीतरी पाहिल ह्याचे दडपण होते मनात. मग मोकळेपणा कुठचा? हरीशने माझ्या भावनांचे शमन करण्याचा मार्ग दाखवला. नाटकांच्या पात्रांच्या भूमिकेत मी माझे समाधान करून घेऊ लागलो. दारूच्या नशेत हरवू लागलो. हरीशबद्दल खबरदार, पुन्हा असलं काही बोलशील तर. आणि प्रथमेशला मला गावंडळ ठेवायचे नाहीये आणि प्रथमेशला वाहवत जाऊ द्यायचे नाहीये. मग काय गावठी असलेला चालेल, मला तो गावठी असलेला, पण मला नाही चालणार. जीवनाच्या सगळ्या अंगाचा समरसून उपभोग घ्यायला शिकवणार मी. प्रथमेश दारुड्या झालेला मला चालणार नाही. उघड्या वागड्या भत्स शृंगारापेक्षा पडद्याआडचा सूचक गुलाबी शृंगार वरच्या दर्जाचा मानत होते मी. संस्कृतीचे लेणं घेऊनच तो त्याचे व्यक्तिमत्व फुलवेल. मी तुमच्यासारखे नाही होऊ देणार त्याला. प्रथमेश माझा मुलगा आहे. त्याला मी माझ्याच पठडीत तयार करणार. तुमच्यासारख्या सवयी मी त्याला लागू देणार नाही. स्वतःला फार शहाणी समजतेस? हो, आहेच मुळी. म्हणून तर तुम्ही तुमच्या आईनं पसंत केली मला. मी नाही पसंत केली. आईसाहेबांची कृपा होती ती. इंजिनियर झालो मी, पण तिलाच त्याचा अभिमान. तिला तू आवडलीस म्हणून फक्त मी हो म्हटलं. मग माझ्याबरोबर घालवलेल्या त्या मंतरलेल्या रात्री केलेला शृंगार सगळं काय होतं? तात्पुरता रमलो मी तुझ्यात. तशी तू दिसायला बरी आहेस. सतत नाविन्याची हौस म्हणून ठीक हो, पण नवीन बायको कशी मिळणार? बायको बदलता येणार नसली तर बायकोला बदलवणे शक्य असे मानतो मी. बायको म्हणजे काय कळसूत्री बाहुली समजलास की काय? एकदा हवी नाही तर तशी नाचवायला. माझे काळेभोर लांबसडक केसाशी कितीतरी वेळा खेळला आहेस तू. आवडायचे ना तुला ते? हो, काही दिवस आवडले खरे. मी तुला पसंत नव्हते तर वेळीच सांगायचे सासूबाईंना. तेवढे धैर्य नव्हतं म्हण किंवा समज नव्हती म्हण. पण तुझ्या माहेरची आर्थिक बाजू पाहता तू संसार निभावून नेशील असे वाटले आणि मी आणत असलेल्या पैशाच्या बजेटमध्ये तू सगळ्या गोष्टी खरोखर पार पाडल्यास. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे आईच्या घराचं घरपण सांभाळलंस तू. स्वयंपाक, स्वच्छता, देणं घेणं, आजारपण, शिक्षण, लग्न इत्यादी सारं वेळच्या वेळी सुव्यवस्थित केलंस. म्हणजे बरी मिळाले की मी सुशिक्षित BA स्वयंपाकीण, मोलकरीण आणि शयनेशू. हे बघ, मी असलं काहीही म्हणत नाहीये. तूच म्हणते आहेस. वाकड्यात उगाच शिरतेस. जे झालंय ते बदलता येणे शक्य नाहीये. पण आता मात्र मी सांगतो तेवढं तरी कर म्हणजे झालं. पार्टी घरी करायची नाही तेवढं सोडून बोला. क्षमा, इथेच पार्टी होणार. खाण्यापिण्याचीच, लाडू चिवड्याची किंवा श्रीखंडपुरीची नाही. पार्टी होईल पण घराबाहेर. महिनाकाठी करायला मी कुठं नाही म्हणते, पण वरचेवर नाही आणि घरी नाही. ही काळ्या दगड्यावरची रेख. ही तुझी अरेरावी मी चालू देणार नाही. मी पण पार्टी घरी होऊ देणार नाही. चांगला टुमदार बंगला, गलेलठ्ठ पगार, 2 सोन्यासारखी हुशार मुलं, पैसा, पद, प्रतिष्ठा, मान सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं आहे. पण तू कुठं मला शोभण्यासारखी आहेस? आणि हा शोध तुला आता लग्नानंतर 20 वर्षांनी लागतोय. आश्चर्य आहे. काय करणार? बाबा पेन्शनात, आई थकलेली. आमचे भैयासाहेब संकेत आणि बहिणाबाई अनुलीचे शिक्षण. लग्न करायचं होतं. जबाबदारी माझ्यावर होती, ती तू उचललीस. त्यामुळे अस्मादिकांना तुम्हाला शरण येणं भाग होतं आणि तुम्हा सगळ्यांना मी पैसे मिळवून आणणारं यंत्र म्हणून हवा होतो. असलं काहीतरी बोलू नका. मामनजींनी परवडत नसताना तुम्हाला
इंजिनियरचे शिक्षण दिले ते काय तुम्ही पैसे कमवायचे यंत्र व्हावे म्हणून? तुमचं आयुष्य चांगली नोकरी मिळून चांगले जावे ही इच्छा होती म्हणून चांगली नोकरी मिळाली की इच्छा होती ग? चांगली नोकरी मिळाली ही इच्छा होती ग, पण त्याबरोबर मुलगा आपले पांग फेडेल अशी आशा होती. मग त्यात काय बिघडलं? अगं सगळंच बिघडलं. त्या बदल्यात त्यांना एक हुकमी दास मिळाला. पैसा मिळवला, तुझ्या रूपानं एक दासी मिळवली. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. शी, काय घाणेरडे विचार आहेत तुमचे. मुलाचा आधार म्हातारपणी नाही घ्यायचा तर कधी? एकमेकांच्या प्रेमाच्या बळावर कुटुंब संस्था उभी असते, समजलं असेल. प्रेमाची सावली असेल, बळही असेल, पण त्यात कर्तव्य केलेच पाहिजे हा तप्तपणा असतो. त्यात मी तापलो. घरावरचा अधिकार सोडून संकेत अलगद निसटला. डॉक्टर करायचा त्याला हा आईचा हट्ट, त्यापायी माझा पैसा खर्च झाला. भारती कातडी बचावून निघाली. तू आपली करत बसलीच साऱ्यांचं नीटनेटकं, मला टाळून. संकेत अनुलीला दादा म्हणजे देव वाटायचा. स्वतःच्या कपड्यांबरोबर ते दोघे तुमचे कपडे प्रेस करून ठेवायचे. दादाला हे आवडतं ते आवडतं करत कॉलेजमधून आल्यावर अनुली तुझ्यासाठी काही ना काही करायची नवीन डिश म्हणून. आणि तुझा लग्नाच्या आधीच्या आजारपणात सासूबाईंनी तुझी सेवा केली. ती कशासाठी? आईने वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, खस्ता खाल्ल्या, पण त्याची परतफेड करून घेतली मरायच्या आधी. अरे प्रेम वगैरे काही संबंध असतो का नाही? प्रेम वगैरे शब्दांच्या जाळ्यात मला अडकणं कधीच आवडलं नाही. एकमेकांसाठी तन मन धनानं झिजणं म्हणजे प्रेम असेल, पण अपेक्षांच्या दडपणाचे आणि कर्तव्याच्या ओझ्याने नैतिक जबाबदारी पार पाडायची म्हणून दडपणाखाली ते केले गेले असेल. प्रेम दोन्ही बाजूंनी फसतं. माझंही असंच झालं असं समज. प्रेमात स्वार्थ आला की कडवटपणा येतो. तू म्हणतोस ते खरंय. मग प्रथमेशला तुम्ही शिकवता ते निरपेक्षपणे का कर्तव्य म्हणून? मग प्रथमेशला तुम्ही शिकवता ते निरपेक्षपणे का कर्तव्य म्हणून? आमची म्हणजे अबोली प्रथमेशला पोचते ते काय म्हणून? कर्तव्य, केवळ कर्तव्य. मी तुझ्या घरच्या माणसांचं सगळं केलं, त्यांचा आत्मा तृप्त केला, आजारपणात सेवा केली, जबाबदारीने कर्तव्य केली. कशासाठी रे? कुणासाठी? स्वतःसाठी. तुझी स्तुती तुला प्रिय होती. माझ्या घरची माणसे ती तुझी भूक भागवत होती, तू त्या मस्तीत होतीस. पण मी घरात कुठे होतो? पैसे पुरवण्यात यंत्र फक्त. सणवार उत्सव घरकामात तू मग्न. मग मी मलाच शोधत हिंडत होतो. पत्ते, मित्र, नाटक, तालमी यात. हे तर तुमचे छंद होते. तो तुमचा सोयीस्कर गैरसमज होता. पण आता ह्या साऱ्या गोष्टीतच माझं मन रमू लागलंय म्हणून. उद्या पार्टी घरातच होईल. नाश्ता करायला चला. नाही, मला नकोय. उद्याच्या पार्टीची तयारी कर. नाही करणार. मुळीच करणार नाही. मी असं म्हणताच टेबलावर ठेवलेल्या खमणच्या डिशेस टेबलाच्या खाली फेकल्या. पाणी पिण्याचे भांडे भिंतीवर फेकले. माझ्यावर हात उगारला. मी पण चिडलेच होते. माझ्या डोळ्यांतूनही अंगार बाहेर पडत होता. ते पाहून उमेशचा हात आपोआप खाली आला. हाताच्या मुठी वळून आणि दाट ओठ खाली आला. हाताच्या मुठी वळून आणि दाट ओठ खात स्वयंपाकघरातून उमेश दांड पावले वाजवत बाहेर पडले. बेडरूममध्ये जाऊन अंगात शर्ट पॅन्ट चढवली. हॉलमध्ये खुर्चीवर बसून बूट
बूट स्टँडमधून बूट काढले. पायात बूट मोजे घालून रागारागात उमेश निघून गेले. मी डोक्याला हात लावून डायनिंग टेबलाच्या शेजारच्या खुर्चीवर बसून राहिले. प्रकरण 8 समाप्त.